प्रत्येक हॉटेलमध्ये एक सिंपल मेनू कार्ड असतोच, पण मोठ्या रेस्टॉरंट चेनचे मेनू कार्ड्स आपण जेव्हा बघतो त्यामध्ये बरेचदा ऑफर्स दिसून येतात. पण ते असं का करतात? यात त्यांना नक्की काय फायदा होतो? एखादा कस्टमर ज्याला एकच डिश घ्यायची असते, तो कॉम्बो ऑफर मधून मल्टिपल डिशेस घ्यायला का तयार होतो? आपण हे सगळं समजून घेऊया. रेस्टॉरंट ओनरच्या असं लक्षात आलं की कस्टमर बर्गर सोबत कोक आणि फ्राईज सुद्धा घेतो, पण ह्याच पॅटर्नला त्याने एका ऑफर मध्ये कन्वर्ट केलं. तर कस्टमरला वाटतं की ह्यात त्याचाच फायदा आहे. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते. या कॉम्बो ऑफर्सची व्हेरायटी वेगळी करता येऊ शकते. त्यात एखादा नवा आयटम सुद्धा ऍड करता येऊ शकतो, जे कस्टमरनं कधीच ट्राय केलेलं नसतं. आता हीच नवीन डिश ऑफरमधून न देता सिंपल मेनू कार्डमध्ये दिली तर कस्टमर ती डिश घेताना बरेचदा विचार करेल. जर हीच नवीन डिश त्याच्या फेवरेट कॉम्बो मध्ये आली तर कस्टमरला ही विन विन डील वाटते आणि अशा प्रकारे कस्टमरची फेवरेट लिस्ट सुद्धा अपडेट होऊ शकते. आणि याच स्ट्रॅटेजीने नवीन डिशना सुद्धा कस्टमर समोर प्रेझेंट करायला सोपे जाते. तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं असं सिंपल कॅटलॉग न करता त्यांना ऑफर्स मध्ये कस्टमरना सर्व्ह करायचा प्रयत्न करा आणि बघा ह्यामधनं काय रिझल्ट्स येतात ते. जर तुम्हाला माझी ही मार्केटिंग स्टडी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.